नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहे की एक म्हणजे कमाल काम म्हणतात ना, त्यातल्या प्रकारचा एक व्यक्ती आहे आपल्याकडे। विश्वनाथ तांबे जे आहेत हे पॉलिटेक्निकलचे मला वाटते सिव्हिल HOD आहेत। हां, HOD सिव्हिल आहेत। तर त्यांच्यामधलं वैशिष्ट्य काय आहे तर या माणसाला एक अतिशय चांगलं व्यसन आहे आणि ते व्यसन असं आहे की गेट टुगेदर अरेंज करणं आणि इतके सिस्टमॅटिकपणे गेट टुगेदर अरेंज करतायत। त्यांनी स्वतःची सुद्धा आत्ताच भारतीय विद्यापीठमधलं पासआउट झालेले आहे, त्यांच्याबद्दल ती थोडी माहिती सांगतीलच। पण ते भारतीय विद्यापीठाचं 35 वर्षानंतरचं गेट टुगेदर केलं आहे। आज आपण त्याची जी माहिती घेतोय ती ह्यासाठी की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजचं जे गेट टुगेदर होतं त्यातलं हे मास्टर गेट टुगेदर होणार आहे। 26 जानेवारीला हे होणार आहे आणि त्याबद्दलची माहिती ते स्वतः सांगतील आणि आपण काही प्रश्न विचारणार आहोत। गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्याचे जे स्टाफ आहेत, मी माझी विद्यार्थी मिळाल्याच्या अगोदर स्टाफ बद्दल बोलतो। 1957 पासून आजपर्यंत ज्यांनी काम केलेले त्या कॉलेजमध्ये, या सगळ्या स्टाफला कॉलेजमध्ये बोलवलं तर त्यांचाही कॉलेजला उपयोग होईल, त्यांचं इंटरॅक्शन, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन। तसेच माझी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये बोलवलं तर माझी विद्यार्थी आणि कॉलेज त्यांचंही इंटरॅक्शन होईल आणि त्या एकमेकासोबतही इंटरॅक्शन होईल। कसं आहे, प्रत्येकाकडे जाणं जमत नाही, पण सगळ्यांना एका वेळी बोलवलं एका ठिकाणी तर जो आनंद मिळतो तो आनंद मला त्यांना द्यायचा आहे। आणि कॉलेज करता इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन म्हणजे काय, एक्सपर्ट लेक्चर कॉलेजला मिळतात, व्हिजिट्स कॉलेज अरेंज करतात त्याच्याकरता मदत मिळते, करिक्युलम अपडेशन सिलेबस अपडेट करण्याकरता मदत मिळते, CSR फंडिंगद्वारे मदत मिळते। तसेच संस्थेच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये योगदान द्यायला येतं। गरीब मुलं जे असतात, जे वीकर सेक्शन मधली मुलं असतात, त्यांना दत्तक घेता येतं। आम्ही पूर्वी कोरोना असताना गरीब मुलांना मोबाईल भेट दिलेले आहेत माझी विद्यार्थ्यांनी। तर असं वेगवेगळ्या प्रकारची मदत माझी विद्यार्थ्यांकडनं मिळते, माझी स्टाफकडनं मिळते। तर माझ्या मनात आलं की माझी विद्यार्थी मेळावा होतोय, दरवर्षी होतो, पण किती 1500 मुलं येतात, तर मग मॅक्झिमम जास्तीत जास्त विद्यार्थी एका ठिकाणी आले तर आपल्याला एकमेकाला जो आनंद देते, जे भेटलेले आहेत आतापर्यंत कॉलेज सोडल्यापासून जे आतापर्यंत ज्यांची भेटच झाली एकमेकाशी, त्यांची भेट घडवून आणणे। ज्यावेळी मी स्वतः माझी स्टाफला 400 लोकांना मी स्वतः कॉल केलेले आहे, त्यांची कन्फर्मेशन घेतलेली। तर आपण अतिशय मोठा माझी विद्यार्थी मेळावा होते 26 जानेवारीला आणि माझी विनंती आपल्याला की आपण सर्वांनी 26 जानेवारीला यावं तिथं कॉलेजवर आणि तो आनंद घ्यावा। ती जी मजा येणार आहे पाहायला तुम्हाला, तुम्ही पत्रकार म्हणून येता, एक व्यक्ती म्हणून या। पत्रकार ठीक आहे, पण व्यक्ती म्हणून या, तिथला आनंद बघा। तुम्हाला तो दिवस आयुष्यातला सगळ्यात आनंदात दिवस तुम्ही घालवाल याची मला खात्री आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी विद्यार्थी आणि माझी स्टाफ त्यांचं संस्थेच्या विकासामध्ये योगदान जे आहे, योगदान घ्यायचंय, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन घ्यायचंय। तर माझ्या आतापर्यंतच्या 32 वर्षाच्या सर्व्हिसच्या अनुभवाचा मी जास्तीत जास्त हे करतोय, सर्व प्रकारच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, सर्व माझी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय आपण। अगदी अमेरिकेतही माझी विद्यार्थी आहेत, त्यांचे मला कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत पूर्ण। आणि पुण्यामध्येच आपले 10-15 हजार माझे विद्यार्थी असतील, 45,000 पैकी 1/3, 1/3। तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या मेळाव्याला यावं आणि आनंद घ्यावा। भूमिका ही आहे, ते स्टेज प्रोग्राम असेल किंवा लंच असेल, ब्रेकफास्ट असेल, चहा, ते एक फॉर्मॅलिटी आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरॅक्शन, एकमेकाला भेटणं। कॉलेज सोडल्यापासून आपण ज्याचं तोंडच बघितलं नाही अजून, तो एक वेळेस तिथं आल्या वेळेस ओळखूच नाही करणार नाही आपल्याला। काही विद्यार्थी किंवा आम्ही वयस्कर जे लोक असतात, निमंत्रण पत्रिकेची कॉपी आहेत माझ्याकडे, जे वयस्कर लोक असतात त्यांच्याकडे व्यवस्था केलेली आहे, कोऑर्डिनेटरचं नाव दिलेले आहे। वयस्कर लोकांच्या करता सांगितलं की तुम्हाला जर वेळ कमी असेल किंवा चालायला प्रॉब्लेम असेल आम्ही मदत देऊ, आम्ही तुम्हाला। 11 ते 1 माझी स्टाफ करता स्टेज प्रोग्राम आहे आणि 3 ते 5 माझी विद्यार्थ्यांकरता स्टेज प्रोग्राम आहे, 1 ते 3 लंच आहे। तर जे वृद्ध लोक आहेत त्यांनी 11 ते 1 स्टेज प्रोग्राम करता येऊन लंच करून गेले तरी चालेल, त्यांच्याकरताही तसं मी सांगितलेलं आहे। किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम आहे, वेळ कमी आहे, त्यांनी 11 ते 1 स्टेज प्रोग्राम करता येऊन लंच करून गेलं तरी चालेल। असं थोडक्यात एक पार्श्वभूमी अशी आहे। आभारी, थँक्यू। सर्वप्रथम तांबे सर, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण का आम्हाला जे फीडबॅक मिळाला आहे, तुम्ही असे बरेच इव्हेंट्स केलेले आहेत आणि तुम्ही जिथे जिथे शिकला त्या सगळ्याचे गेट टुगेदर केलेले, तुम्हाला ते म्हणले की गिनीज रेकॉर्ड सुद्धा आहे, हे सुद्धा होणार सर।
त्याबद्दल तुमचे पुणेकरांतर्फे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थी आणि सर्व शिक्षण संस्थेतर्फे तुमचे धन्यवाद सर. माझा तेच प्रश्न आहे की हा आता फार मोठा प्रकार होणार आहे, तर क्वांटम टोटल किती अपेक्षित आहेत येणं व्यक्ती म्हणून? आणि दुसरं मला हे विचारत होतं की गेट टुगेदर जे असतं ते कधी कधी एका वर्गात असतं, तर ते सपत्नी वगैरे असं ते बोललेलं असतं. या बाबतीत तुमचं काय आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा सर. कमीत कमी 5,000 माजी विद्यार्थी मी अपेक्षित करतोय आणि 1,000 माजी स्टाफ. आणि कसं असतं की वयस्कर जे व्यक्ती असतात त्यांना बरोबर कोणतरी लागतं. काही काही लोकांना मिसेस बरोबर न्यायला आवडतं, तर मग माजी विद्यार्थ्याबरोबर जे कोणी येणार आहे त्यांनी योग्य ते कॉन्ट्रीब्युशन देऊन ते येऊ शकतात असं आपण निमंत्रण पत्रिकेत मेन्शन केलेले आहे तसं. आणि ज्यांना काही मदत पाहिजे, ज्यांना यायला जायला मदत पाहिजे, तर तिथं संबंधिताचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. म्हणजे आमचे विद्यार्थी त्यांना मदत करतील, त्या भागात राहणारे विद्यार्थी त्यांना घेऊन येतील. आणि ज्यांना काही स्पेशल फूड, आता आपण ब्रेकफास्ट लंच ठेवणार आहे, तर विशिष्ट काही खाण्याची काही बंधनं आहेत, पथ्य आहेत, तर त्याच्याबद्दलही त्यांना नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट नंबर मॅडमचा दिलेला आहे, ते त्यांना फोन करतायत आणि सांगतायत आम्हाला हे नको ते नको, तीही व्यवस्था केलेली आहे. तांबे सरांना माझा प्रश्न आहे. हां तांबे सर, पुण्यात हा इव्हेंट होणार आहे, तर परत आमच्या माहितीनुसार पुण्याचे जे आयुक्त आहेत ते तुमच्या अगदी जवळचे मित्र आहेत, तुमच्याबरोबर सैनिक स्कूलला होते अशी आमची माहिती आहे. त्यांना आमंत्रण दिलं आहे का? आणि त्यांचा ह्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन असेल ॲज अ म्हणजे पुण्यात तुम्ही करताय, म्हणजे त्यांचे मित्र म्हणून तुम्ही करताय, या संदर्भात थोडक्यात माहिती सांगा सर. आपल्या सगळ्यांच्या करता मला सांगायला आनंद वाटेल की सैनिक स्कूल साताराचा माजी विद्यार्थी आहे, सैनिक शाळा सातारा 1982 ची पासआउट बॅच, आणि डॉक्टर राजेंद्र भोसले पुणे महापालिका आयुक्त, ते माझे वर्गमित्र आहेत. म्हणजे माझा स्कूल नंबर 1456, त्यांचा 1463. अगदी 6वी पासून आम्ही एकत्र आहे, 6वी ते 12वी. तर मी त्यांना विनंती केली की असा मी मोठा प्रोग्राम घेतोय, आपण याल का? त्यांना म्हटलं ठीक आहे, 26 जानेवारी इतर प्रोग्राम असतात, बैठका असतात, तर मी म्हटलं तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळेला या, पण आनंद घ्या येऊन तिथं, असं मी त्यांना विनंती केलेली आहे. नाही, स्वतः पॉलिटेक्निक ह्याचा प्रचंड म्हणजे अगदी इतिहास आहे, ऐतिहासिक आहे ते गोष्ट, आणि तुम्ही तर आणखीन एक इतिहास घडवणार आहात. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेच्या माजी विद्यार्थी, माजी कर्मचारी व शिक्षक यांचा एक माजी मेळावा, स्नेह मेळावा 26 जानेवारी 2025 रोजी आयोजित केला आहे. त्यासाठी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. धन्यवाद. वा मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.